अमरावती महानगरपालिकेत भाजप की राष्ट्रवादी कोणत्या पक्षाचा महापौर बसणार असा सवाल आता उपस्थित होतोय। भाजपचे 25 नगरसेवक निवडून आलेत तर राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक विजयी झालेत। अशातच रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं सुद्धा 15 जागांवरती झेंडा फडकवलाय। त्यामुळे भाजप राणांना घेऊन सत्तेचा 44चा आकड्याची जुळवाजुळव करत सत्ता स्थापन करू शकते। मात्र संजय खोडकेंनी इतर पक्षासोबत घेतल्यास राष्ट्रवादीही महापौर पदासाठी तयारी करत असल्याचं बोललं जात आहे। भाजपमधील एका गटाचे संजय खोडकेंशी चांगले संबंध आहेत, तसंच आम्ही कोणत्याही परिस्थितीत राणांशी जुळवून घेणार नाही असा भाजपच्या काही नगरसेवकांचा पवित्रा असल्यानं नेमकं चित्र काय होणार हे पाहावं लागेल। मात्र 4 नगरसेवकांना सोबत घेत राणा 19 नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे भाजपचा महापौर होणं सोपं असल्याचं बोललं जात आहे। संपूर्ण जनतेने प्रत्यक्ष जी मला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर मी इथे बनवणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी सोबत आहे। बिलकुल मी शब्द दिला होता, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार। सगळे युवा स्वाभिमान पार्टीचे जेवढे नगरसेवक आहेत मुख्यमंत्रीच्या भेटीला घेऊन जाणार, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुद्धा सत्कार सन्मान सुद्धा करणार। राष्ट्रवादी गटाची आम्हाला गरज नाही, राष्ट्रवादी गटाला आम्ही अजिबात सोबत घेणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.